दरम्यान आमचे सहकारी समालोचक शैलेश मांजरेकर सरांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। आज आपल्याला शैलेश मांजरेकर सरांचा आवाज समालोचन कक्षामधून ऐकायला मिळेल। तालुका क्रिकेटमधील एक उत्कृष्ट सूत्रसंचालक देखील आहेत आणि एक चांगले समालोचक देखील आहेत। वेलकम शैलेश मांजरेकर सर, आपलं हार्दिक स्वागत आहे आणि प्रत्यक्ष डावाला सुरुवात होईल। आपण आवाज ऐकूया शैलेश मांजरेकर सरांचा। उपस्थित सर्वांना सुपर संडेच्या नक्कीच मन भरून शुभेच्छा। तर आपण आज मेगा फायनल मेगा फिनाले जय हनुमान सारंगाव आयोजित जयकुमार चषक 2025 नक्कीच 2025 म्हणजे या आजच्या दिवसात काम 25 कुणाचं होणार नक्कीच आजच्या दिवसात आपल्याला समजणार आहे। अतिशय चुरशीचा सामना आर.के. बिल्डर्स मानकोली वर्सेस वरहळ देवी ताडाली। नक्कीच आपल्या गावाकडे मित्रांनो अशा पद्धतीचं मैदान फार कमी पाहायला मिळतं, पण या ठिकाणी जयकुमार चषक 2025 मध्ये कोणतीच कसर सोडलेली नाहीये। अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन आणि प्रयोजन आमचे मित्र सचिन भोईर फ्रॉम मानकोली, आपलं मनापासून स्वागत दादा। महाराजाचं मंदिर आहे। नामांकित पंच आणि अतिशय मोठे मोठे संघ या स्पर्धेसाठी नक्कीच जे त्रिमूर्ती पंच लाभलेले आहेत दिनेशजी भांबरे, निखिलेशजी बजागे आणि राजेंद्रजी पाटील। नक्कीच तालुका क्रिकेटमध्ये या तिन्ही पंचांनी एक स्वतःची ओळख बनवलेली आहे। नक्कीच बक्षिसांची या ठिकाणी बरसात असणार आहे। चौकार हॅट्रिकसाठी आतापर्यंत प्रतीक पाटील, जयेश पाटील, उमेश तरे, राहुल तरे यांनी चौकार हॅट्रिक मारलेले आहे। षटकर हॅट्रिकचा मान पहिल्यांदा रोहन पाटील फ्रॉम सिद्धिविनायक अंजूर, कौशल पाटील, वैभव माळी आणि शैलेश गायकवाड। विकेट्स हॅट्रिकचा मान मयूर केने, तर ताडाली संघ क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज। आपण दिवाळीमध्ये मित्रांनो 11 टिपक्यांची रांगोळी काढतो, अगदी तशी सजावट या ठिकाणी ताडालीच्या माध्यमातून वरहल देवी मातेच्या कृपा आशीर्वादाने पतित पावन झालेली भूमी म्हणजेच ताडाली कामतघर।
सारंगावचा खरं तर पालखीचा उत्सव म्हणजे तालुक्यातील सगळ्यात मोठा उत्सव मानला जातो. खरंच सारंगाव ग्रामस्थांनो, आपण खूप भाग्यवान आहात की आपण या गावातील आहात, कारण अख्ख्या जिल्ह्यात असं गाव नाही की जिथे सारंग गावाचं नाव नाही. सो सलामीची जोडी सज्ज. कोण कुणावर करणार राज्य, अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित. आतिश माळी आणि दीपक ही सलामीची जोडी खेळण्यासाठी सज्ज. दीपेश केने, आतिश माळे आणि दीपेश केने ही सलामीची जोडी खेळण्यासाठी सज्ज आहे. तर प्रारंभिक गोलंदाज असणार आहे बॉलर कोण आहे? साईराज. मानकोली आणि ताडाली खरं तर हे तालुका क्रिकेटमधील नामांकित संघ आहेत. पण मित्रांनो, इतिहास हा प्रेरणा देऊ शकतो, परंतु वर्तमानात त्याचा परिणाम किती होतो ते आपल्या खेळावर निर्भर असतं. सो साईराजचा पहिला चेंडू आणि अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, हुकवलेला, फसवलेला, अगदी आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं तर गंडवलेला चेंडू. खूप छान चेंडू. पुढचा चेंडू आणि एक लो फुल टॉस आणि आपण पाहतो अतिशय अचूक फेकी. एकापेक्षा काहीच नाही. एका धावेनं आतिशनं आपलं वैयक्तिक संघाचं अकाउंट ओपन केलंय. दीपेशनं अकाउंट ओपन केलंय. आतिश पहिल्यांदाच स्ट्राईकवर येतो साईराजचा सामना करण्यासाठी. पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. आपण पाहतोय मोठे फटके खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होईल. पुन्हा एकदा साईराज आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. पहिली धाव वेगात, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच राहील आणि तो पाहता पाहता पूर्ण. एक धाव होऊ शकली असती, परंतु 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांनिशी धावसंख्या होते बिन बाद 3. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. लेग बाईज मध्ये आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये आर पार, चौकार, सीमा पार. तात्यानवरचं हे गीत संपूर्ण जिल्हाभर गाजतंय आणि आता मात्र बीमर चेंडू, नो चेंडू, फ्री हिट असणार आहे नक्कीच. धावसंख्या होती ती 8. पुढचा चेंडू साईराजांचा आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आर पार, चौकार. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे पॉवर प्लेचं आणि आता मात्र फुल टॉस का सही इस्तेमाल. ग्राउंडची करामत, एकच धाव, चौकार नक्कीच अडवलेला आहे. 2 धावा पळून काढण्यात यश आणि या 2 धावांनिशी धावसंख्या होते एका षटकाच्या समाप्तीनंतर. मानकोली संघ प्रथम नाणेफेक जिंकून घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना कोणताही गडी बाद नाहीये, मात्र 14 धावा काढण्यात यश. खरं तर अजून येणाऱ्या फलंदाजांमध्ये परेश केने, याच्यासाठी एक परेशजी केनी नक्कीच आपल्यासाठी एक लॉटरी असणार आहे. जर षटकरांची हॅट्रिक केली तर तकदीर माळी यांच्यातर्फे तब्बल 8,000 रुपयांचं बक्षीस असणार आहे.
षटकार किंवा चौकार हॅट्रिक. खरंच तकदीरची माळी तुमचं मन खूप मोठं आहे मित्रांनो. आयुष्यात प्रेरणा देणं माणसाला कधीच विसरू नका. तर पाहूया या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघाचा दुसरा षटक घेऊन गोलंदाज धीरज बजागे. धीरज चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय आणि आता मात्र दोन्ही हात समांतर धाव मिळते. अवांतर सारंगाव मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न जो पिंपळास मध्ये जाऊन पडतोय. वाईट चेंडू आणि एका धावीनिशी धावसंख्या होते 15. आणि आता मात्र अतिशय अफलातून चेंडू. आमचे सुभाष धुमाळ सर नेहमी सांगतात की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि फलंदाजामध्ये फुटवर्कची गरज असते आणि गोलंदाजाने तेच हेरलं. फलंदाजाला फुटवर्क पाहूनच चेंडू फेकी केली. खूप छान वाईडची कसर पूर्णपणे काढलेली आहे. पुढचा चेंडू आणि आता मात्र अफलातून पुन्हा एकदा चेंडू हुकवण्यात यश आणि फलंदाजाचं अपयश. कोणती धाव नाहीये. अतिशय कंजूस मक्खी चूस गोलंदाजी. पुन्हा एकदा धीरज चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र अतिशय सुंदर मारण्याचा प्रयत्न. फेकी मात्र अचूक आणि अचूक फेकी. फलंदाजाची डोकेदुखी. एक शॉर्ट रन आणि एक पण धाव नाहीये. गडी मात्र बाद. जिंदाबाद. खरंच या सलामीच्या जोडीने आतापर्यंत छान कामगिरी केली होती. मात्र धीरज बजागेनं मानकोली संघाचं थोडंसं मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न. सुंदर गोलंदाजी. पहिला वाईड चेंडू त्यानंतर 2 अफलातून चेंडू आणि या चेंडूवर धाव बाद. धीरज बजागे जिंदाबाद. नवीन आलेला फलंदाज आहे प्रतीक. धीरज बजागेचा पुढचा चेंडू आणि आता मात्र आपण पाहतो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान. नक्कीच गोलंदाज मोठा करायचा असेल तर क्षेत्ररक्षकांना जबाबदारी घ्यावी लागते. अगदी त्याचीच प्रचिती आपल्याला या चेंडूच्या माध्यमातून आणि मागच्या चेंडूच्या माध्यमातून आलेली आहे. धीरज बजागे खूप छान गोलंदाजी. पहिल्या षटकात 14 धावा आल्यानंतर मात्र धीरजने आणि आता मात्र आर पार चौकार. माळीच्या फटक्यात दम आहे म्हणूनच हा जबरदस्त चौकार. धीरज बजागे यांचा पुढचा चेंडू आणि आता मात्र वेगवान मारा. धीरज बजागे चौकार जाऊन सुद्धा कमबॅक करतोय. फक्त या षटकात 6 धावा खर्ची केलेल्या आहेत ज्यामध्ये एक चौकार. आपण विचार करू शकतो की राहिलेले 5 चेंडू किती छान टाकलेले आहेत धीरज बजागे. परेश केनीला येण्याची संधी मिळेल का? तकदीर माळी यांच्या बक्षिसानं परेश माळींचा तकदीर सिद्धीस जाणार का? अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित. तत्पूर्वी एक स्मॉल टीम मीटिंग. मानकोली संघ त्यांना माहिती आहे की पहिल्या षटकात आपण 14 धावा, या षटकात 6 धावा, आतापर्यंत 20 धावांपर्यंत आपले मजल मारलेले आहे. 1 डझन चेंडू टाकलेले आहेत, 1 डझन चेंडू बाकी आहेत. काय घडणार, काय बिघडणार? कारण वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येतोय अनिश.
अनिश चौधरी, आणि आता मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय सुंदर झेल. पंचने हा चेंडू नो चेंडू घोषित केलेला आहे. आणि आता मात्र तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे. लेग साइडला 3 क्षेत्ररक्षक असल्या कारणाने पंचांची अचूक नजर, त्यामुळेच हा नो चेंडू. आणि हा धाव बाद झाल्याचं तिसऱ्या पंचांनी घोषित केलेलं आहे. सो मोठा हादरा मिळतो मानकोली संघाला. संपूर्ण तालुका क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडूला अचूक नाव देण्याचे काम आमचे संगणक समालोचक सुभाष धुमाळ, शिवम माळी मैदानात जात आहेत. फोन केला काय निलकंठ? कोणला कोण कोणला कोणला तुम्हाला पालवीचा नंबर आहे? शिवम माळी आता खेळण्यासाठी सज्ज होतोय. हो म्हणजे कितपर्यंत आले? नंबर देतो पालवीचा नंबर. तर पाहूया अनिश चौधरी, त्याच्या पहिल्या चेंडूवर बरंच काही घडलं. नो चेंडू, धाव बाद. आणि अतिशय छान पद्धतीने मारण्याचा प्रयत्न काऊ कॉर्नर मध्ये लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये जातो. अचूक फेकी, अगदी मॅरेथॉन रनिंग प्रमाणे 2 धावा काढण्यात यश. आणि या 2 धावांनिशी धावसंख्या होते 22. 2 बाद 22. दीपेश केनी आणि अतिश माळे आतापर्यंत बाद झालेले आहेत. प्रतीक माळे आणि शिवन माळी ही जोडी मैदानात आहे. अगदी लो फुल टॉस पण अचूक मारण्याचा प्रयत्न. सुंदर फेकी, सुंदर क्षेत्ररक्षण. आपण ताडाली संघाचं क्षेत्ररक्षण पाहू शकता. एका एका धावेसाठी अक्षरशः तरसवलेलं आहे. कदाचित यशाचं हेच रहस्य असतं मित्रांनो, कारण एका एका थेंबानं तळ भरत असतं, एका एका विटेनं भिंत बनत असते. बूंद बूंद से समुंदर, ईट ईट से दीवार. आणि आता मात्र अफलातून मारण्याचा प्रयत्न, आर पार षटकार मिड विकेटच्या क्षेत्रात. आणि यश षटकारांची धावसंख्या होती ती 31. मानकोली संघाने खूप छान पायाभरणी केलेली आहे. 4 धावात त्यांचं लक्ष 40+ आहे. जवळपास त्याच्या येऊन पोहोचलेले आहेत. 31 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू आणि अगदी हेलिकॉप्टर शॉट मारण्याचा प्रयत्न. खूप छान क्षेत्ररक्षण. या 2 धावांनिशी धावसंख्या होते 33. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि पुन्हा एकदा पंचांचा निर्णय खरं तर प्रलंबित आहे. थर्ड अंपायरनी या चेंडू
मानकोली संघाचा हा रिव्ह्यू असणार आहे. फेअर डिलिव्हरी, धावसंख्या 34. या षटकातील हा शेवटचा चेंडू अनिश यांचा. आणि आता मात्र पुन्हा एकदा जोराने आणि सुंदर झेल. खरं तर छान फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु झेल बाद. क्षेत्ररक्षकाने अंदाज अचूक घेतला आणि अचूक झेल. फलंदाज मात्र फेल. नवीन फलंदाज सार्थक माळी. नक्कीच नावाप्रमाणे सार्थक होतोय का पाहूया आपण. गोलंदाज मोगेश. आणि आता मात्र आपण पाहतोय दोन धावा मात्र पळून काढण्यात यश. आणि या 2 धावांनिशी मानकोली संघाची धावसंख्या होते 36. 3 डझन, 3 बाद 36. चौथं षटक मार्गस्थ आहे. खूप छान चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता, मात्र फलंदाजाला शेवटपर्यंत समजला नाही. निर्धाव चेंडू. आणि आता मात्र थोडीशी हारागिरी पत्करतायत. धाव बाद होतोय. खर तर मित्रांनो, चोरटी रन घ्यायची असेल तर आय कॉन्टॅक्ट असणं फार महत्वाचं असतं. तीच चुकी, तीच डोकेदुखी आणि फलंदाज बाद. आणि आमचे मित्र सचिन भोईर भोईरने स्वतःला नक्कीच मेंटेन ठेवलेलं आहे. पण आता मात्र जे काही उर्वरित चेंडू आहेत त्यामध्ये मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करावा लागेल. तीन चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच सचिन भोईर काय करतायत आपल्याला समजेल. खरं तर परेश केनी अजूनपर्यंत आले नाही. सचिन भोईर काय करतायत पाहूया आपण. नो चेंडू. आणि तब्बल 2 धावा पळून काढण्यात यश. नो आणि नो +2, 3 धावा. सुंदर पंचगिरी. नक्कीच 2 वेळा एकाच सामन्यात चुका करणं खरं तर ताडाली संघ चिंतनाचा विषय. सचिन भोईर आए और बाहर आई. फ्री हिट असणार आहे.
आणि सचिन भोईर खरं तर प्रयत्न छान चालू आहेत. आता काय घडतंय काय बिघडतंय. आणि सचिन याने खरं तर अति घाई संकटात नाही म्हणतात ते हेच धाव बाद. खरं तर 2 चेंडूमध्ये आपल्या माध्यमातून 4 धावा आल्या होत्या. एक नोची धाव. या ठिकाणी अजून 2 चेंडू टाकायचे बाकी होते. आतापर्यंत मानकोली संघ धावसंख्या होते 41. नवीन फलंदाज प्रेम माळी. प्रेम टू मोगेश. आणि हा असा फटका रणनीतीचा भाग असू शकतो. 2 धावा पाळून काढण्यात यश. सचिन भोईरचे सुद्धा असेच 2-2 धावा आलेल्या. एक चुकी केली आणि धावबाद झाला. या ठिकाणी सुद्धा प्रेम माळीच्या बॅटमधून 2 धावा. धावसंख्या होते 43. आणि मानकोलीसाठी हा शेवटचा चेंडू आपल्या या इनिंग मधला. आणि आता मात्र षटकार. वाव. प्रेम माळी आणि सचिन भोईर यांनी खरं तर शेवटच्या 4 चेंडूमध्ये खरपूस समाचार घेतलेला आहे. या षटकारानिशी डायरेक्टली धावसंख्या मानकोली संघ 49 आणि 50 धावांची गरज. ताडाळी संघ 12.50च्या सरासरीनं तब्बल 50 धावा बनवायच्या आहेत. तर या इनिंगचं धावतं समालोचन करण्यासाठी ताडाली संघ आपण सलामीची जोडी पाठवायची. 50 धावांची गरज. दादा कसं विकेट नव्हता रन आउट. त्याने विकेटच्या हाताने बॉल सुटले ना तुला इथं होता. टायमिंग बरोबर नाही झाला आपल्याला तरी लेट होला.
स्ट्राईकला आडनाव काय साईराज आणि विजय ही सलामीची जोडी ताडाली संघाच्या वतीनं, तर सलामीचा गोलंदाज बॉलर कोण आहे वो? दीपेश केनी दीपेश केने. पहिला चेंडू षटकार, फुल टॉस चेंडू, मिड विकेटचा वेध घेताना जबरदस्त षटकार. हा 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 मग तुम्ही निघा मग मनवासून तुम्ही चालेल ते. तुम्हाला सर इथे ये ना जरा ते भाऊजींची आमची गावची लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्यात यश, 1 धाव. धावसंख्या होती ती 7. ज्या पद्धतीनं सुरुवात केलेल्या षटकारानं खरंच ताडाळे संघाचे इरादे स्पष्ट आहेत. 50 धावा, ईट का जवाब पत्थर से आणि प्रश्न का जवाब उत्तर से. दीपेश तैयार. आणि बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या होती ती 8. खरं तर हा स्पर्धेचा 4था दिवस. अतिशय नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीनं खेळ सुरू आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतोय समालोचन कक्षाला सलामी देणारा आर पार उत्तुंग षटकार. आणि या षटकारानिशी धावसंख्या होती ती 14. 14 पैकी साईराज चौधरीच्या बॅटमध्ये 2 षटकार, वैयक्तिक 13 धावांवर खेळतो साईराज. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आर पार चौकार. आणि या चौकारनिशी खरंच ताडाळी संघ पोहोचलेला आहे तो 18 धावांवर. अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे. आणि आपण पाहतोय अगदी लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू मारला जातोय. एकाच धावेवर समाधान. आणि या एका धावेनिशी ताडाळी संघ पोहोचलाय 19 धावांवर. त्याच्यातील साईराज चौधरीची वैयक्तिक 18 धावांची झुंजार खेळी पाहतोय आपण. 2 षटकार आणि 1 चौकार. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज
हे जे पारितोषिक आलेलं आहे ते स्वर्गीय बाळाराम नाना पाटील यांच्या स्मरणार्थ कृष्णा बाळाराम पाटील साहेब, आपलं मनापासून धन्यवाद आणि असंच सहकार्य आपल्या गावावर आपल्या मंडळावर करत राहा. खरं तर 12.50 ची सरासरी असताना पहिल्याच षटकात पॉवर प्लेमध्ये 2 षटकार आणि 1 चौकार मारून 19 धावांची सुरुवात झणझणीत केलेली आहे. आता फक्त 18 चेंडू आणि 31 धावांची गरज ताडाली संघ. गोलंदाज शिवम माळी, त्याच्यासमोर विजय शिंदे, सायराज चौधरी. वाईड चेंडू. पाहणाऱ्याला वाटलं असेल की हा निर्धाव चेंडू, परंतु सुंदर पंचगिरी नक्कीच. आणि या वाईडनं धावसंख्या होते ती 20, अजून पाहिजे 30. आणि आता मात्र वाईड चेंडू आणि या वाईड चेंडूने धावसंख्या होती ती 21. सायराज चौधरी ने पहले ही ओवर में जवाब दिया है, इसके लिए लाइन थोड़ी सी बिगड़ती हुई. वाईड चेंडू, वाईड ची हॅट्रिक होते. धावसंख्या होती ती 22, अजूनही 18 चेंडू आणि 28 धावांची गरज. साई राज समर्थकों के दिलों पर राज करते हुए बहुत बढ़िया. खरं तर शिवम माळी यांचा रनअप खूप मोठा आहे. 20 ते 22 पावलांचा रनअप आहे. आता मात्र 2 पावलांचा रनअप वाढवला, मात्र सायराज चौधरीला थांबून ठेवलंय. निर्धाव चेंडू, छान चेंडू. शिवम माळी थोडंसं कमबॅक करतोय. आणि अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन गेलेले चेंडू. एकाच धावेवर समाधान. धावसंख्या होती ती 23, अजून ही 16 चेंडू आणि 27 धावांची गरज. दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवले. खरं तर सचिन भोईर यांचा कानमंत्र कामी येतोय शिवम माळी यांच्यासाठी. पहिल्या षटकात एवढी खरं तर स्कोर बुक साठी आमचे जे स्कोर बुक आहे कौशल क्रिएशन, त्याचे निर्माते आहेत आमचे सुभाषजी धुमाळ. प्रत्येक खेळाडू ज्यांनी ते तालुका क्रिकेटला नावं दिली आणि त्यांच्या स्वतःच्या नावानं, त्यांच्या मुलाच्या नावानं हे जे स्कोर बुक आहे खूप गाजतंय. आणि आपण पाहत अगदी धनुष्यातून बाण सुटावा, अगदी सरळ रेषेत जाणारा चेंडू. 2 धावा पळून काढण्यात यश. रनिंग बिटवीन द विकेट बहुत बढ़िया. हे 2 धावांची धावसंख्या होते 25. अर्धा पल्ला गाठलेला आहे. चालू असलेले वर्ष सुद्धा 2025. धावसंख्या झाली 25 आणि आवश्यक धावा सुद्धा 25.
आणि अगदी धोनी के अंदाज में लॉन्ग ऑफ के क्षेत्र में हेलीकॉप्टर शॉट के अंदाज में एकच धाव पळून काढण्यात यश. धाव संख्या होती ती 26. मित्रांनो 26 नोव्हेंबर 1949 आपली राज्यघटना लिहून पूर्ण झाली. 1 ते 100 पर्यंत एकमेव 26 असा आकडा आहे की ज्याला सरळ वाचलं तरी 26 आणि उलट वाचलं तरी 26. पुढचा चेंडू. लॉन्ग ऑफ हे त्यांचं फेवरेट प्लेस आहे आणि आता मात्र नजर हटी दुर्घटना घटी आर पार सीमा पार चौकार. दोन षटक समाप्ती. धाव संख्या 30. खरं तर मानकोली संघ आपण 49 धावा बनवलेल्या, मात्र पहिल्या षटकात आपण खर्च केल्या 19 आणि या षटकात खर्च केल्या 11. अशा पद्धतीने ताडाळी संघ धाव संख्या होती ती 30. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. तर पाहूया वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन मानकुली संघाच्या वतीनं यतीन केनी. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक चुकी तीच ठरली डोकेदुखी. 2 धावा पळून काढण्यात यश. खरं तर 1 धाव निघाली, दुसरी धाव चोरली गेली. 1+1 2 आणि या 2 धावांची धावसंख्या होते 32. 11 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता मात्र कमबॅक करतो यतीन केनी. 10 चेंडू 18 धावांची गरज. आणि आता मात्र आपण पाहतोय सुंदर झेल. पूर्ण मानकोलीमध्ये जश्न आहे. अरे सारंगावचा विठ्ठल भाई आहे मोठा दिलदार. ठाणे जिल्ह्यात त्याचा मान ही विठ्ठल भाईची शान. ठाणे जिल्ह्यात त्याचा मान ही विठ्ठल भाईची शान. थँक्यू. नक्कीच काल्हेर म्हणजे मित्रांनो तात्या शेठ माणूस ग्रेट. जे गाणं बनवलंय ते गाण्यातील प्रत्येक शब्द खरं आहे की अख्ख्या जिल्ह्यात असं गाव नाही की जिथे सुजित तात्यांचं नाव नाही. तर या झेलनं मानकोली संघाच्या चेहऱ्यावरचं चैतन्य थोडंसं द्विगुणित झालंय. ताडाळी संघ मात्र प्रयत्नशील राहील की 50चं लक्ष. आणि आता मात्र बॅटची कडा चाटून गेलेला चेंडू यतीनने अगदी इरादा असतोय पक्का.
धावांची गरज. यतीनला सचिन भोईरांचा कान मंत्र उपयोगी पडतोय मला वाटतं. खूप छान गोलंदाजी, टिच्चून गोलंदाजी. प्रेमच्या बॅटमधून जो शेवटच्या चेंडूवर षटकार आला, कदाचित तोच पथ्यावर पडतोय मानकोली संघाच्या पुढचा चेंडू यतीन यांचा. आणि आता मात्र छान चेंडू, सगळं काही मनासारखं घडतंय, पण ताडालीचं गणित मात्र कुठेतरी बिघडतंय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय, अचूक फेकी नाही म्हणता येणार. आणि पंचांचं बोट आकाशात, लख अशा प्रकाशात. धावबाद, जिंदाबाद मानकोली संघ. सहा चेंडू आणि 17 धावा. 2020ची वर्ल्ड कपची फायनलची शेवटची ओव्हर आपण विसरणार नाही मित्रांनो. डेव्हिड मिलरचा उत्तुंग फटका आणि सूर्यकुमारची कॅच नाही तर ती ट्रॉफीज होती. तेव्हा 6 चेंडूत 16 धावा पाहिजे होत्या. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. काय घडणार, काय बिघडणार, अनेक प्रश्नांची उत्तरे या 6 चेंडूत मिळतील. परंतु मोगेश फलंदाज आलेला आहे. यतीनने आतापर्यंत जे काही ताडालीचं चांगलं चाललं होतं त्याच्यावर पाणी फेरण्याचं काम केलंय. यतीनने फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. किती छान गोलंदाजी. सचिन भोईरांचा कान मंत्र, जणू काही विजयाचे सूत्र. तर शेवटची गोलंदाजी करणारा प्रेम माळी, फलंदाजी करताना सुद्धा प्रेम माळी 7व्या क्रमांकावर येऊन 2 चेंडूत 8 धावा काढल्या होत्या. नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान असा प्रेम. कारण मित्रांनो तुमचं आमचं प्रेम हे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. तर या प्रेमचं काय घडतंय, काय बिघडतंय पाहूया. प्रेम समोर तेवढाच मोठा फलंदाज. आणि आता मात्र चौकार जातोय. अडवायला हरकत नव्हती, परंतु मित्रांनो सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्याच होतात असं नसतं. आता 5 चेंडू आणि 13 धावांची गरज. गुड जॉब. लाईव्हच्या माध्यमातून सगळी मंडळी तुम्हाला धन्यवाद सांगते. आमच्या सुजित दादांवर असंच प्रेम राहू दे, कारण गोलंदाजी करतोय प्रेम. पुढचा चेंडू प्रेम यांचा. आणि आता मात्र प्रेम कमबॅक करतोय. 1 तेरी 1 मेरी, किसकी होगी तयारी. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 तारखेलाच मित्रांनो आपलं प्रयागराज येथील कुंभमेळा संपुष्टात येणार आहे. तर 4 चेंडू आणि 13 धावा. आणि आता मात्र इक्की दुक्की से काम नहीं चलेगा. ना 2 व्हीलर ना सायकल. आता हवाई सफर करायला लागेल. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 मोठे फटके पाहिजेतच. प्रेम टू सायराज. नक्कीच मागचे 3ही चेंडू निर्धाव.
यतीनने पाया रचला आणि त्याच्यावर कळसाचं काम करतो तो प्रेम. आता 2 चेंडू आणि 13 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. जय बजरंग भरोडी संघाचे कर्णधार टससाठी यायचे. आणि आता मात्र ताडाली संघ हतबल झालेला आहे. सायराजने ज्या दणक्यात सुरुवात केली होती पहिल्या षटकात, शेवटच्या षटकात मात्र प्रेमने गेम बदललेला आहे. 1 चेंडू आणि 11 धावा. सचिन भोईर यांनी प्रेम आणि यतीनच्या कानामध्ये जे काही सांगितलं असेल तेच हे विजयाचं गणित आहे. आणि मानकोली संघ वाटलं नव्हतं एवढ्या फरकाने विजयी होईल, कारण 2 षटकामध्ये 30 धावा आल्या होत्या.